यूट्यूबर रणवीर अलाहाबादी या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले होते. आता याचा फटका मराठी स्टँडअप कॉमेडी क्षेत्रालाही बसताना दिसतोय. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि भाजपाचा प्रमुख सारंग साठेच्या अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला. मनसे चित्रपट सेनेने या शोला जोरदार विरोध दर्शवला असून पुण्यात हा शो होऊ दिला जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. सारंग साठेने त्याच्या भाडीपा या यूट्यूब चॅनल आणि कंपनीद्वारे अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो अनाऊन्स केला होता, ज्यात सई तामणकर मुख्य आकर्षण होती. अतिशय निर्लज्ज कांदेपोहे विथ सई तामणकर हा शो अनाऊन्स केल्यानंतर भाडीपाच्या चाहत्यांनी काही तासातच शोची तिकीटं काढून शो हाऊसफुल केला. पण प्रणित मोरे आणि आता रणवीर अलाहाबादी या प्रकरणामुळे भाडीपा आणि सारंग साठे मनसेच्या रडारवर आले आहे. मनसे चित्रपट सेनेने पुणे अध्यक्ष चेतन धोत्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून हा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की अश्लीलतेला मराठीत स्थान नाही, अशा प्रकारचे शो आम्ही चालू देणार नाही. त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधूनही शो विरोधात भूमिका घेतली आहे. सारंग साठे यांच्या अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा होताच मराठी प्रेक्षकांनी उत्साहात तिकिटे खरेदी केली होती. मात्र अलीकडेच वेळोवेळी स्टँडअप कॉमेडीवर होत असलेल्या कारवाईमुळे भाडीपा टीमने हा शो पोस्टपोन करण्याचा निर्णय घेतला. सततच्या वादामुळे स्टँडअप कॉमेडी आणि सोशल मीडियावरील कंटेंटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. या गोंधळामुळे प्रसिद्ध मराठी भाडीपा शोनेही सतर्कता बाळगत आपला अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.